आणि यश, तुला अजून एक विचारू, पण खरं सांगायचं हं, लपवाछपवी किंवा उडवाउडवीची उत्तरे नाही द्यायची. तिने आधीच बजावलं त्याला. त्यावरून आता ही काय बॉम्ब टाकणार या विचाराने तो तिच्याकडे बघायला लागला. आणि त्याने तिला बोल बिनधास्त असा इशारा केला. प्रेमाबद्दल तुझं काय मत आहे? आयुष्यात खरं प्रेम फक्त एकदाच होतं का? ती विचार करत म्हणाली, अरे प्रेम हा कधीच न आटणारा झरा आहे. आणि हो, ते एकदाच नाही, अनेकदा होते, अगदी आपल्यालाही न कळत. पाडगावकर म्हणतात ना, प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. त्याने सांगितलं, पण यावर तिचं समाधान झालेलं दिसत नव्हतं. मग आजपर्यंत अशा प्रेमाचा किती वेळा आस्वाद घेतलाय तू? तिने परत विचारलं. तो मात्र हसला यावर. आम्हा पुरुषांना काय, जी दिसेल तिच्यावर क्षणात प्रेम होऊन जातं. तरुण वयातलं प्रेम अल्लड असतं म्हणतात. मग मीही कसा सुटेन त्यातून? हो, पण जे असेल ते मनातच ठेवायचो आम्ही. चोरून प्रेम करायचो, पण लग्नानंतर नशिबाने असं प्रेम न मागताच मिळालं की प्रेमाचं आपण विसरून गेलो. आमचं अरेंज मॅरेज होतं, पण सुरुवातीला सगळं काही ठीक होतं. पण एकदा तिने मनात संशयाचं गारूड बसवलं, त्यातून ती कधीच बाहेर पडलीच नाही. माझ्या प्रेमावर फक्त तिचा हक्क होता, पण तो तिला अबाधित ठेवता आला नाही. आणि एकदा दूध पोळल्यावर माझी पुन्हा प्रेमात पडायची इच्छाच मेली. बस, जेवढं नशिबात होतं ते मिळालं, पण ते मला टिकवता आलं नाही. याचा दोष मी तिला देणार नाही, कारण तिच्या या स्वभावामुळे मी तिला इग्नोर न करता आपलंसं केलं असतं तर आजची परिस्थिती वेगळी असती. आज ती जीवन मृत्यूच्या मध्ये संवेदना हरवून ताटकळते. या गोष्टीला मीच जबाबदार आहे. त्याने त्याच्या पूर्ण आयुष्यातला प्रेमाविषयीचा जीवनपट मांडला. ते ऐकून अनिशा हळहळली, पण शेवटच्या वाक्याने मात्र तिला नवीन प्रश्न पडला. जीवन मृत्यूच्या मध्ये ताटकळते म्हणजे? ती आहे अजून या जगात? आणि असेल तर कुठे आहे नि कशी आहे? तिने गंभीरपणे विचारलं. ती डीप कोमामध्ये आहे. डोक्याला प्रचंड मार लागलेला तिच्या. तो हताशपणे म्हणाला. तिला वाईट वाटलं त्या गोष्टीचं, म्हणून तीही अचानक शांत झाली. दोघांनाही आता काय बोलायचं हे सुचत नव्हतं. पण अनिशा, तू तुझ्या पार्टनरला गमावू नकोस आणि त्यालाही तुला गमावू देऊ नकोस. आपल्याला क्षणागणिकही कुणी आवडत गेलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, शेवटपर्यंत साथ फक्त आपली हक्काची व्यक्तीच देऊ शकते. गैरसमज होतात, पण त्याचा परिणाम नातं तुटेल इथपर्यंत नाही येऊ द्यायचा. एक मित्र म्हणून सांगतोय मी तुला, हे ऐकशील ना? तो तिला भावनिक साथ घालत म्हणाला. अरे सवालच काय, तुझं ऐकलं म्हणूनच मी आज जिवंत आहे आणि सावरले. काहीही झालं तरी मी आता इथून पुढे आताताईपणे कोणताच निर्णय घेणार नाही. आणि हो, तुझ्यासारखा मित्र मिळाला, खरंच खूप भाग्यवान आहे मी यासाठी. ती स्मित हास्य करत म्हणाली. तोही हलकेच हसला. बरं बाईसाहेब, मीही खूप लकी आहे की तुझ्यासारखी आज्ञाधारक आणि दिलखुलास मैत्रीण मिळाली मला. तुला जेव्हा कधी मदतीची किंवा इतर कसलीही मदत लागली तर विनासंकोच मला बोलव. मी नक्कीच तुझ्या मैत्रीखातर तिथे हजर होईन. त्याने जणू ग्वाही दिली तिला. हो नक्कीच. आणि तुला माहिती आहे, मला इथे येताना एक दिवशी बिल्डिंगमधल्या एका ओळखीच्या ताईंनी बघितलेलं. म्हणजे त्या जरा वयस्कर आहेत, पण बरंच काही ठासून सांगत होते मला बाईची जात, बाईची कर्तव्य याबद्दल. म्हणजे बघ ना, एक स्त्रीच स्त्रीला समजून का घेऊ नाही शकत हेच मला कळत नाही. ती चिंता व्यक्त करत म्हणाली. असे भरपूर लोक असतात आपल्या आजूबाजूला, आणि जे असायलाच हवेत, कारण त्यांना सुतावरून स्वर्ग गाठायची सवयच असते. त्यांना उलटसुलट काहीच बोलायचं नाही.
आणि इग्नोरही करायचं नाही. फक्त त्यांचं बोलणं निगेटिव्ह जरी असलं ना तरी ते पॉझिटिव्हली घ्यायचं आपण. तो हसत म्हणाला, म्हणजे मला नाही कळालं, ती गोंधळून म्हणाली. कारण आत्ताचं त्याचं बोलणं तिच्या डोक्यावरून गेलेलं. म्हणजे बघ ना, त्या लाख बोलतील, आपण फक्त हसून त्यांना प्रतिसाद द्यायचा. यामुळे एक प्रकारे त्यांच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती तयार होते. आणि जसं जसं सहानुभूती वाढत जाईल तसं त्या आपसुकच आपल्याला समजून घेतील. संयम हा सर्व समस्यावर गुणकारी ठरणारा पर्याय आहे. आणि तुला सांगू, बाईची जात स्वतःला या एका परिमाणात जखडून घेते की लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल. पण जेव्हा आपण आयुष्याच्या उत्तरार्धात पोहोचलेलो असतो तेव्हा कळतं, आपण ज्यांचा विचार करत अख्खं आयुष्य यात सावटाखाली जगलो त्या लोकांनी मात्र आपल्याकडे कधी लक्षच दिलेलं नसतं. आणि 50शीपर्यंत संसार, घर, कुटुंब, जबाबदारी या नादात आपण स्वतःला विसरून जातो. म्हणूनच या काळात आपण स्वतःसाठी जगायचा एक छोटासा प्रयत्न करायचा, जेणेकरून शेवटी आपल्याला कोणतीच इच्छा पूर्ण करता आली नाही हे शल्य आपल्या मनात राहणार नाही. तो तिला व्यवस्थित समजावत म्हणाला. तिला हे सगळं पटत होतं. यश, यू आर रिअली ग्रेट. ती इम्प्रेस होत हलकेच त्याच्या दंडाला एका बाजूने आलिंगन देत म्हणाली, अनु, तू इथे काय करतेस? तेवढ्यात मागून आवाज आला. तिने आवाजाच्या दिशेने बघितलं तर तिथे मयुरेश उभा होता. त्याला अचानक समोर बघून ती जराशी चपापली. अनिशा गेल्यानंतर मयुरेश शेजारी ती झोपली आहे म्हणून हात टाकतो, पण ती जागा मोकळी असते. अनिशा तिथे नाही म्हणून तो जागा होतो आणि वॉशरूम जवळ जात बघतो तर तो दरवाजा बाहेरून लॉक असतो. मग तो तिला घरात सगळीकडे शोधतो, पण ती घरात कुठेच नसते. आता त्याला तिची काळजी वाटत असते, कारण कालही सकाळी उठल्यावर ती घरात नव्हती. त्याच्या मनात वेगवेगळे विचार थैमान घालत होते. क्षणाचाही विचार न करता तो घराबाहेर पडतो आणि खाली गेटजवळ जात वॉचमनला विचारतो की त्यांनी अनिशाला इथून कोणत्या दिशेने जाताना बघितलं. तेव्हा तो वॉचमॅन एका दिशेकडे बोट करून सांगतो. पण ते ऐकून मयुरेश नखशिकांत पाचरतो आणि धावतच तिकडे जातो. तर समोर अनिशा पाठमोरी कुणाच्या तरी हाताला बिलगून बसलेली हो दिसते आणि तो बोलतो, अनिशा, तू इथे काय करतेस? त्याचा आवाज ओळखताच अनिशा घाबरून मागे वळते आणि अचानक त्याला समोर बघून जराशी गोंधळते. ती चिंतेने यशकडे बघते तर तोही उठून उभारलेला असतो आणि आश्चर्य म्हणजे तो स्मितवदनाने उभा असतो. मयुरेशचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटते. अनिशा, हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं. तो पुढे अजून काही बोलणार तितक्यात तीच त्याचं बोलणं तोडत म्हणाली, मयुरेश, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुमच्या दोघांची ओळख करून देते. हा माझा मित्र आहे डॉक्टर. ती अडकळत सांगत असते, आमची ओळख करून देण्याची काही गरज नाही. हवं तर ओळख मी करून द्यायला हवी होती तुझी त्याच्यासोबत, पण ती ही संधी तू मला दिली नाहीस. हे तुझ्याकडून मला अजिबात अपेक्षित नव्हतं अनु. मयुरेश तिला मध्येच थांबवत यशकडे बघत म्हणाला. असं तिला आश्चर्याचा धक्काच बसला. अरे भाई. तेवढ्यात यश हसत मयुरेशला आलिंगन देत म्हणाला, अरे चेष्टा बस कर. ती बघ किती पॅनिक झालीये. यश हळूच मयुरेशच्या कानाजवळ जात पुटपुटला, आणि हे तुझ्याकडूनही अपेक्षित नव्हतं मला डॉक्टर. अरे निदान एकदा साधी कल्पना तरी द्यायची होती तुम्हाला. मयुरेश नाराजीने यशकडे बघत म्हणाला, हे सगळं काय आहे? मला काहीच कळत नाहीये. यश, प्लीज तू तरी सांग, तुम्ही ओळखता का एकमेकांना? लवकर सांगा, नाहीतर मला वेळ लागेल आता.
अनिशा तिचं डोकं धरत म्हणाली, अगं आम्ही दोघे लंगोटी यार आहोत आणि तू या नालायकाची बायको आहेस हे मला आज तू त्याचं नाव सांगेपर्यंत माहीत नव्हतं. खरं तर चूक माझीच आहे. याने विश्वासाने कधी माझी साधी ओळखही करून दिली नाही तुला. नाहीतर आपण इथे अनपेक्षितपणे भेटलो आणि बाकी सगळा योगायोग आहे. पण आता हा इथे आजच नेमका कसा टपकला ते तू त्याला विचार. यश सगळी हकीकत थोडक्यात सांगत तिला म्हणाला. तसं तिने मयुरेशकडे बघितलं. काय राव, चोर ते चोर वरून शिरजोर, आणि तू माझ्याकडे अशी काय बघतेस? तू मला न सांगता माझा मित्र चोरलास. मयुरेश अजूनही मस्ती करत होता. ते बघून यशने एक रट्टा मारला त्याच्या पाठीवर. अरे काय थांबतो की नाही सगळं? अनु, मी मगाशी झोपेतून जागा झालो तेव्हा बाजूला तू तिथे दिसली नाहीस म्हणून मी तुला शोधत गेटजवळ येऊन वॉचमनला विचारलं, तर त्याने इकडे आले असं म्हणून सांगितलं. तसा मी घाबरून इकडे धावत आलो. आय स्वेअर इथे येईपर्यंत माझ्या मनात किती भयानक विचार येत होते. बट थँक गॉड तू सुखरूप आहेस आणि अनएक्सपेक्टली मला माझा सर्वात जुना मित्रही इथे भेटेल असं वाटलं नव्हतं. मयुरेश काळजी आणि हर्ष मिश्रित आविर्भावात म्हणाला. आता तिला सगळा प्रकार थोडासा लक्षात आला होता. पण तुम्हा दोघांची ओळख कशी आणि कुठे झाली मला कळेल का? आणि तुम्ही आणि या जागी यावेळी इथे भेटतात. यशचं समजू शकतो, पण तू अनु, तू इथे? मयुरेशने विचारलं. कारण ती भयानक जागा आणि तिथे पडलेला यशच्या फॅमिलीबाबतचा अपघात त्याला माहीत होता. शिवाय यश इथे येत असतो हेही त्याला ठाऊक होतं. म्हणून त्याने अनिशाला विचारलं, मी सांगतो, पण हो ते सगळं तुला काळजावर दगड ठेवून ऐकावं लागेल. यश गंभीरपणे म्हणाला. नाही यश प्लीज, अनिशा त्याला न सांगण्यासाठी विनवत होती. पण यशने तिला धीर दिला आणि मागील 5 महिन्यांपूर्वी जे काही घडलं ते सगळं सांगायला सुरुवात केली. यश मयुरेशला सगळं सांगत होता. त्याची आणि अनिशाची भेट इथे किती अनपेक्षितपणे घडली, त्यानंतर तिचं नैराश्य, त्याला कवटाळून तिने घेतलेला टोकाचा निर्णय, त्यानंतर त्याने तिला रोखलेलं, शिवाय तिला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला, शिवाय सुखरूपपणे ती यातून बाहेर पडली. यातून त्यांची झालेली मैत्री आणि त्याच कालावधीत तिने जास्त ताण न घेता मयुरेशकडे केलेलं दुर्लक्ष, कदाचित यामुळेच त्याला त्याची चूक लक्षात आली. आणि काल यशने त्याच्या आयुष्याचा तिच्यासमोर केलेला उघड, त्यातून त्याला आलेला मिनी अटॅक, तेव्हा अनिशानेच त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि त्याची काळजी घेतली. म्हणूनच तिला घरी यायला उशीर झाला. आणि आज मयुरेशने त्याच्या चुकीची दुरुस्ती करण्याची दाखवलेली तयारी, दोघांचे आपापसातले निवळलेले मतभेद, त्यानंतर संभ्रमित अवस्थेत असलेल्या तिला यशने वास्तविकतेची करून दिलेली जाणीव, तिला तिच्या क्षुल्लक चुकीमुळे झालेला मनस्ताप, आणि यातूनच यशने तिच्याशी याच मैत्रीचं नातं निभावण्यासाठी आज पुन्हा तिला एक मैत्रीण म्हणून दिलेलं जगण्याचं बळ, हे सगळं पहिल्यापासून घडत आलेलं त्याने मयुरेशला सांगितलं. हे सगळं ऐकून मयुरेशच्या पायाखालची जमीनच सरकली. गर्भगळीत झाल्यासारखा तो तसाच खाली कोसळला. यशने त्याला सावरलं. मयुरेश, कम डाऊन. आता सगळी परिस्थिती नियंत्रणात आलेली असताना तू असा कोलमडून जाऊ नकोस. अनिशा आणि अमयचा विचार कर आणि इथून पुढे त्यांच्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी जग. आत्तापर्यंतच्या आयुष्यात तू प्रत्येक संघर्षातून मार्ग काढत यशस्वी झालास, तसं आता आयुष्यातलं खरं सुख मिळवण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष दे. तेव्हा तुला कळेल तुझं सुख तुझ्या कुटुंबातच सामावलेलं आहे. यश त्याला धीर देत समजावत होता. मयुरेशच्या डोळ्यातून येवाना अश्रुधारा वाहायला सुरुवात झालेल्या, पण मोकळेपणाने तो रडूही शकत नव्हता. कारण त्याच्या एका नाईलाजामुळे
जीवघेणी शिक्षा अनिशा आणि अमय भोगत होते. या विचारानेच त्याला स्वतःची कीव येत होती. मयुरेश, मला माफ कर. मी चुकले रे, खरंच चुकले तुला समजून घ्यायला. तुझा अमयचा विचार न करताच मी खूप टोकाचा निर्णय घ्यायला निघालेले. पण यशने मला वाचवलं आणि गैरसमजाचं जाळं माझ्या मनातून काढून टाकलं. त्यामुळेच मी पुन्हा उभी राहिले. पण आता तू प्लीज हे सगळं विसर आणि मला माफ कर. अनिशा रडत काकुळतीला येऊन मयुरेशचा हात धरत त्याला विनवत होती. नाही, चूक माझी आहे. तू माफी मागू नकोस. माफी आणि आभार तर मला तुमच्या दोघांचेही मानायचेत. मी खूप अन्याय केला अनु, तुझ्यावर आणि अमयवर. न केलेल्या गुन्ह्याचीही इतकी भयंकर शिक्षा तुम्हाला माझ्यामुळे भोगावी लागली. त्याबद्दल मला माफ कर. आणि यश, तू तर देवासारखा धावून आलास रे. माझ्या मोडकळीस आलेला संसार, कुटुंब, माझी माणसं, माझं प्रेम हे सगळं राखेतून पुन्हा घडवावे तसे तू घडवून आणलंस. तुझे आभार कोणत्या शब्दात मानू मलाच कळेना. मयुरेश त्याच्यासमोर गुडघ्यावर बसत भावूक होऊन म्हणाला. तसे यशने त्याला खांद्याला धरून पुन्हा उभं केलं. तू मैत्रीचा नियम मोडतोयस मयूर. माफी आणि आभार मानून असल्या क्षुल्लक औपचारिक शब्दांचा आधार घ्यावा लागेल इतकी पोकळ आहे का आपली मैत्री? तुझी जागा इथे आहे, हृदयाजवळ, कळलं का? असं म्हणत यशने त्याला कडकडून मिठी मारली आणि दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला. आज त्यांच्यातील सर्व मतभेदांचं मळभ दूर झालेलं. अंधार सरून तो उजाडणारा सूर्य साक्षीदार बनलेला त्यांच्या या मनोमिलनाचा. त्यानंतर यश, मयुरेश आणि अनिशा यांच्यात अभेद्य मैत्रीचं निखळ नातं तयार झालेलं. त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं वाढलेलं. प्रत्येक विकेंडला ते सगळे एकत्र येऊन दिवसभर एन्जॉय करायचे, फिरायला जायचे. पण मयुरेश आणि अनिशाला मात्र वाटत होतं की यशने दुसरे लग्न करून नव्याने संसार करावा. वीणा अजूनही जन्ममृत्यूच्या मध्यातून अंतिम टोक गाठू शकली नव्हती आणि यशने स्पष्टपणे नकार दिलेला. आता पुन्हा संसार, प्रेम, तेच दुखणं, तोच मनस्ताप, या सगळ्यांची उजळणी नको होती त्याला आता. तो अमयलाच त्याचा मुलगा मानायचा. त्याला लहान मूल प्रचंड आवडतात हे त्या दोघांना माहिती होतं. पण यावरून त्यांना एक नवीन कल्पना सुचलेली की यशने सरोगसीद्वारे एका अपत्याला जन्म द्यावा. हे त्यांनी यशला कळवलं देखील. त्याने कानचूक केली, पण कदाचित त्याचा ठाम नकार नव्हता. म्हणून ते दोघे यशस्वी झाले त्याला यासाठी राजी करण्यात आणि अखेर तो तयार झाला. सुरुवातीच्या काही टेस्ट आणि पडताळणी करून त्याच्यातला अंश सरोगसीद्वारे एका महिलेच्या गर्भात सोडण्यात आला आणि तो अंश तिथेच वाढत होता. सगळेच खुश होते आणि एके दिवशी असंच मयुरेशकडे आलेला असताना तो आठवड्याभराच्या ट्रेकिंगसाठी जात आहे असं त्याने सांगितलं. पण मयुरेशने आता नुकताच नवीन बिझनेस सुरू केल्याने त्याला येता येणार नव्हतं आणि अमयच्या 10वीच्या परीक्षा असल्याने अनिशाही जाऊ शकणार नव्हते. पण यामुळे अमय मात्र त्याच्या लाडक्या यश अंकलवर नाराज झालेला. म्हणून त्याची एक्झाम झाल्यावर आपण चौघांनी मिळून पिकनिकला जाण्याचं प्रॉमिस यशने त्याला केलेलं. म्हणून त्याचा रुसवा फार काळ टिकला नाही. पण आत्ताच्या या ट्रेकिंगसाठी इतर ग्रुपसोबत यश जाणार होता. तो गेलाही. त्यानंतर 4-5 दिवसांनी एका अज्ञात नंबरवरून मयुरेशला फोन आला. तो त्याने रिसीव्ह केला आणि समोरच्या व्यक्तीने दिलेली माहिती ऐकून त्याच्या हातून मोबाईल गळून पडला. तो फोन पोलिसांचा होता. एक कठीण गड सरकत असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे दरड कोसळून 17 जणांपैकी 12 जणांचा जागीच अंत झाला, तर उर्वरित 5 गंभीर जखमी आहेत. त्यात यश गोसावी यांचाही समावेश आहे असं त्यांनी सांगितलेलं. मयुरेश आणि अनिशा धावत पळत हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलेले. यश अतिदक्षता विभागामध्ये होता. त्याच्या अर्ध्या अधिक शरीराचा चेंदामेंदा झालेला, पण त्याचे श्वास अजूनही चालू होते. डोळे उघडे होते,
बाहेरच्या काचेतूनच त्या दोघांनी त्याला खुणावलं. त्यांच्याकडे पाहताच त्याला आनंद झाला आणि तो त्याही अवस्थेत मंदपणे हसला. त्या दोघांची हालत रडून खूप खराब झालेली, पण मृत्यूलाही तो तितक्याच त्वेषाने आव्हान देत होता. हे बघून हॉस्पिटल स्टाफही थक्क झालेला. एक दिवस सरला. त्याची सिच्युएशन क्रिटिकल होत चाललेली. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न चालू होते आणि त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये एका ICUत मागील 5 वर्षापासून कोमात असलेल्या एका पेशंटची तब्येत अचानक खालावलेली. यश व्हेंटिलेटरवर असताना एक नर्स दारातून आत येत दुसऱ्या नर्सला ती 5 वर्षापूर्वीची पेशंट अखेर दगावली असल्याची माहिती दिली. मयुरेशनेही ते ऐकलं आणि अर्धमृतावस्थेत असलेल्या यशनेही यशचे श्वास खालीवर होत होते. त्याने नर्सला सांगून मयुरेश आणि अनिशाला शेवटचं भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मयूर, मी येतो आता. वेळ झाली रे माझी. कर्तव्यातून, ऋणातून आणि आता या आत्म्यातूनही मोकळा होतोय. आज सोबत जगण्याची शपथ घेतलेली ती तर पाळू शकलो नाही, पण मृत्यूनंतर तरी साथ देईन अशी आशा आहे. माझ्या होणाऱ्या बाळाचे कायदेशीर हक्क मी तुमच्याकडे सोपवून जातोय. मला खात्री आहे तुम्ही त्याला तुमच्या मुलाप्रमाणे प्रेम द्याल, काळजी घ्याल. यश बोलत होता. यश, तुला काही नाही होणार. डॉक्टर प्लीज लवकर या. अनिशा रडत डॉक्टरांना बोलवत होती. वेळ झाली आहे ग माझी. आता तुला व्यवस्थित समजवायला तितका वेळ नाही माझ्यापाशी. त्यासाठी मोठ्या मनाने मला माफ कर. मी तुमच्यात नाही असं कधीच समजू नका. यासाठीच माझा अंश, माझी आठवण म्हणून तुमच्याकडे सुपूर्द करून जातोय आणि हेच माझ्या आयुष्याचं प्राक्तन आहे. येतो मी. तो शेवटचं बोलला आणि तो विलासी हास्य त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या चेतना संपल्यावरही तसंच झळकत होतं. ते दोघेही हतबल होऊन तसेच खाली बसले. थोड्या दिवसांनी यशला सरोगसीद्वारे एका गोंडस मुलगी झाली होती. मयुरेश आणि अनिशाने यशच्या आठवणीतून प्रेमानं तिचं नाव यशस्विता ठेवलं आणि तिचा त्याच मायेने सांभाळ करत होते. अमयला बहीण मिळालेली म्हणून तोही खूप खुश होता. पण यशच्या अचानक जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी त्यांच्या आयुष्यात निर्माण झाली होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की कोणत्या विषयावर कथा ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला सांगू शकता. तेव्हा लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.